आणि आपण पाहतोय MIDCचा प्रस्ताव देखील आपल्या साकूर पठार भागातील कवठे मलकापूरच्या जागेचा प्रस्ताव देखील शासनाला तो सादर झालेला आहे। त्यामुळे लवकरच ही देखील MIDC साकूर पठार भागामध्ये साकारणार आहे आणि याच्यामुळे आमच्या पठार भागातील तरुणांना रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये मिळेल, महिलांना रोजगार मिळेल आणि म्हणून ही सुद्धा एक मोठी उपलब्धी साकूर पठार भागासाठी आहे असं मी मानतो। कारण हे दोन महत्त्वाचे प्रकल्प म्हणजे शेतीसाठी पाणी असेल आणि युवकांसाठी महिलांसाठी रोजगार असेल, हे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प ज्याची आजपर्यंत हा पठार भाग विकासाची वाट पाहत होता, त्याची सुरुवात आता या ठिकाणी झालेली आहे आणि हे दोन्ही प्रकल्प प्रशासनाकडे आता प्रगतीपथावरती आहे। थोड्याच काळामध्ये या सर्व प्रकल्पांना MIDCला देखील मूर्त स्वरूप येईल आणि MIDC देखील आपल्या भागामध्ये साकार होईल। कारण जी स्वप्न आम्ही साकूर पठार भागाच्या विकासासाठी पाहिली आहे ती कुठेतरी पूर्णत्वास जाताना आम्हाला आता बघायला मिळत आहे। कोणतीही विकास निधीची यादी ज्यावेळेस येते, मग ती सामाजिक न्याय विभागाची असेल, इतर तांडा वस्तीची असेल, प्रत्येक यादीमध्ये नवनवीन गावांसाठी नवनवीन सभा मंडप यासाठी तो निधी मिळतोय आणि प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला जी यादी येते त्याच्यामध्ये साकूर पठार भागातील जास्तीत जास्त गावांना हा निधी मिळाल्याचं आम्ही पाहतोय। यापूर्वी आम्ही असं कधी बघितलं नव्हतं आणि म्हणून आमदार झाल्यानंतर काय बदल असतो ते आता आम्हाला कळायला लागलंय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा विकासासाठी उपलब्ध आमदार साहेबांच्या माध्यमातून होत असतो। तालुक्याला त्यांनी सुमारे 829 कोटी रुपयांचा निधी तालुक्यासाठी उपलब्ध आमदार अमोल कोताळ पाटील, पालकमंत्री विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे आणि यातील मोठा वाटा हा साकूर पठार भागाला सुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे। त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। महाराष्ट्र शासनाच्या देखील विविध योजना आहेत, त्यांचा देखील शेतकऱ्यांना थेट लाभ होत आहे। मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना पाहत आहोत आपण की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना 5 HP 7.5 HP चे सौर कृषी पंप अगदी नाममात्र याच्यामध्ये त्यांना शासनाने सबसिडीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे। महिला वर्ग सुद्धा लाडक्या बहिणी आमच्या शासनाने जो त्यांना वचन दिलं होतं, या वचनामध्ये विरोधकांनी टीका केली, परंतु आजपर्यंत लाडकी बहीण योजनामध्ये कुठलाही खंड पडलेला नाही। यामुळं एक शासन महायुती एक अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करत आहे आणि जनतेचा महायुती सरकारवरती पूर्ण विश्वास आहे।